आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवात सगळ्यांचं परत एकदा गोड 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 स्वागत। काय असतं माहिती आहे का की म्हणजे काय झालं परवा माझा भाचा आणि त्याची बाली डायटिशियन घरी ॲक्च्युली असं काही कोणी आलं ना म्हणजे डायटिशियन वगैरे असे कोणी आले ट्रेनर बिनर तर आपल्या 2 उशा उचलायच्या माझे वळकटी उचलायची निघून जायचं असं माझा एक नेहमीचा शिरस्ता आहे। पण त्या दिवशी झालं काय सगळं त्याचा कार्यक्रम झाला अचानक ठरला त्यामुळे आल्यानंतर मला काही पळता येईना। पण ठीक आहे म्हटलं ठीक आहे मग असो एक आठवड्यासाठी राहिलं आहे तर मग माझा रात्री कल्याणला प्रयोग होता कल्याणचा प्रयोग करून रात्री मी 12:30-1ला घरी पोचलो आणि जेवायला बसलो आणि असे 7-8 आंबे घेतले समोर आपल्या नेहमीप्रमाणे। माझ्या त्या म्हणजे भाच्याच्या बायकोचा चेहरा असा पांढरा फटक पडला पण तिने मला सांगितलं की कसं आहे आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ते चांगले असतात शरीराला पण रात्री खाल्ले ना की मग शुगर वाढते असं तिने मला 1.5-2 तास लेक्चर दिलं आणि मग रात्री मी आंबे खाल्ले नाहीच पण तिचं लेक्चर असल्यामुळे ऐकल्यामुळे गादीत पडल्यानंतर माझी शुगर वाढली त्यानंतर ठरवलं की हे काही खरं नाही मला आवडत नाही म्हणजे पानावर बसल्यानंतर आमटीत मीठ किती घातलं आहे आमटीत तेल किती घातलं आहे फोडणी कशी दिली आहे या असल्या चर्चा नसता करायच्या छान खायचं सगळं अंगी लागतं बघा असो पण मी काय त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही तुम्हाला माझ्या एकंदरीत देहावरून आणि यष्टीवरून तू कळलं असेलच माझी कधी यष्टी होईल असं मला तरी वाटत नाही पण एक तुम्हाला सांगतो की जेवणावर माझं नितांत प्रेम आहे खाण्यावर नितांत प्रेम आहे आणि त्यातल्या त्यात आंब्यांवर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आजच्या या भागामध्ये आंब्याचे पदार्थ दाखवायला कोण आलंय ते आपण बघूया आपण त्यांचं आधी स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वीणा प्रभू। वीणा प्रभू कुठून आलात तुम्ही? शिवाजी पार्क। शिवाजी पार्क किती वर्ष आहे शिवाजी पार्क मध्ये? आता लग्न होऊन 22 वर्ष झाली म्हणजे मी 22 वर्षापासून शिवाजी पार्कला आहे। 22 वर्षांपासून शिवाजी पार्कला आहे त्याच्या आधी कुठे होतात तुम्ही? कर्नाटक रायचूर। बघितलंय आता आंबा रत्नागिरीचा आंबा आणि कर्नाटकातला आंबा ह्याच्यातला काय फरक आहे हो? शेवटी कर्नाटकचा आंबा कर्नाटकचा ऐकताय का मंडळी ऐकताय का इथे शिवाजी पार्क मध्ये राहून ते इकडचे आंबे खातात आणि अभिमान त्यांना कर्नाटकातले हापूस हो मुळातचा आम्ही जन्मता जिथे जन्म घेतलेला आहे तिथला थोडा अभिमान बाळगावा लागतं ना रत्नागिरी तर आहेतच प्रश्नच नाहीये शेवटी आपण आणि मी असं ते फरक आहेत ना भाषेबद्दल अभिमान असेल माझं काहीच हरकत नाहीये पण आंब्यांबद्दल बरं ठीक आहे पण माझं एक तत्व आहे काय माहितीये का आंबा कुठला का ना आंबा आहे ना बस झालं याला माझं मत मग बरोबर आहे मी तुमच्या मताची पूर्ण सहमत आहे। ओके मग आता सध्या आंब्याचे भाव कमी झालेत कसं काय वाटतंय तुम्हाला एक खावय्ये म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं आंब्याचा भाव कमी म्हटलं तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल। म्हणजे पूर्वी सोनं म्हणजे मध्यंतरी मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता की आंब्याचे भाव एवढे वाढलेले आहेत की सोनं गहाण ठेवावं की काय असा एक विचार मनात आला माझ्या एका मित्राच्या। म्हटलं काय काळजी करू नको आंब्याचे भाव नंतर कमी होतात आणि त्याप्रमाणे झाले काही का कारण असे ना बरोबर आपल्याला आंबे खायला मिळाल्याची कारण। बरं घरात कोण कोण आहे तुमच्या? माझा जॉईंट फॅमिली आहे माझ्या सासरे आहेत मला 2 मुलं आहेत माझा नवरा ऑब्विसली आहेत ओके आणि माझी नणंद आहे। बरं मुलं काय करतात? मुलं एक इव्हेंट मॅनेजमेंट करतोय 22 वर्षाचा आहे आणि मुलगी आहे ती 12वीला आहे आता। बरं 12वीला आहे आता 12वीला आहे म्हणजे तुमचीच परीक्षा आहे ना आता? नाही छे आपण नाही परीक्षा द्यायचं आपलं झालं बाबा आता परत नाही परीक्षा ती काय करायचं तिचं ती करेल काय ते आणि हल्लीचे मुलं करतात हो त्यांना करिअर बद्दल खूप काय असं हे असतं एम असतं त्याच्यामुळे आपण नाही पडायचं। आणि आईची काहीतरी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असेलच ना तिला? ते थोडाफार असायलाच थोडंफार बरं घरातल्या किती लोकांना आंबे आवडतात म्हणजे तुम्ही सगळे आंबेवाले? सगळे आंबेवाले आहेत
आम्ही म्हणजे अगदी 1000 रुपये झाला तरी खातो, 100 रुपये झाला तरी खातो, पण खातो. आंबा पाहिजे, आंबा पाहिजे. आंब्याच्या सीझन मध्ये प्रॉपर कोकणातले म्हणजे आता माझे सासरे वगैरे सगळे कोकणातले, आम्ही गोव्याचे मुळातले, त्याच्यामुळे आंबाशिवाय पान हलत नाही. गोव्याला जाताना कोकणातूनच जावं लागतं. मग तेच ना, असं त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आंबा कोण खाता असं विचारायचं नाही, किती खातात हे विचारायचं. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून मला असं जाणवतं की तुम्ही पक्के आंबेवाले आहात. हो. ओके, ठीक आहे. आता तुमच्या हातून मला काही आंब्याचे पदार्थ खायचे आहेत, आपल्याला किचनकडे जायचंय, पण तत्पूर्वी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तर द्यायचे, पण तत्पूर्वी 1-2 घोट चहा घेऊ. व्हेरी गुड. फ्रेश हो. मँगो ज्यूस दिलं असतं तर अजून जास्त बरं वाटतं. ऐका हे नवीन काहीतरी. ठीक आहे, सध्या चहा घ्या, आपण तिकडे जाऊन आंबा पिळून त्याचा रस काढून पिऊन टाकू. नक्कीच. ओके मिसेस प्रभू, आमच्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. कर्नाटकचा आंबा का रत्नागिरीचा हापूस ह्याच्यामध्ये वाद न घालता आंब्याचे पदार्थ आपण आज बघायचे. आज आपण पहिल्यांदा काय बनवतोय? मँगो चॉकलेट. मँगो चॉकलेट. ओके, मला साहित्य सांगता काय? साहित्य आहे, मावा आहे, पिठी साखर, मँगो पल्प, डेसिकेटेड कोकोनट, मनोका आणि तूप. ओके, साहित्य बघितलं तर कृतीकडे काय करायची कृती मला सांगा. पहिला आपण तवा गरम करून घेऊया. थोडंसं तूप घालायचं. बरं. ह्याला खूप तूप लागत नाहीये, म्हणजे थोडंसंच. ओके, नावाला म्हणजे चिकटायला नको म्हणून. आता मँगो पल्प घाला. मँगो पल्प घालू? हो. मँगो मध्ये आणखीन ठेवायचं नसतं. तुम्ही म्हणजे खरं म्हणजे अगदी. हो, मग काय खरं आंबे रसिका होता मी. तुमच्या दारात जर आंब्याचं झाड लावलं. माझ्याकडे आहे भरपूर, 3 झाडं आहेत आणि हे माझा घरचा आंबा आहे. एकंदरीत तुमचा उत्साह बघता तुम्ही कैऱ्या व्हायची तरी वाट बघता की नाही याच्याबद्दल मला संशय आहे. मोहर आला की मोहरच खाऊन टाकतो. एखादा कैरी वाचलं तर ते आंबा बनतं, नाही तर कैरी पण खातो. ओके, आता हे आपलं सगळं हे आता थोडंसं म्हणजे घट्ट करून घ्यायचं, का म्हणजे हे अगर पातळ राहिलं तर चॉकलेटचं म्हणजे मोल्ड मध्ये बसणार नाही. थोडं सर्व्हिस वगैरे काय करत ना. मी ट्युटर आहे, सिंगर आहे, माझा स्वतःचा ग्रुप आहे स्वरसखी नावाचा, आणि आम्ही बरेचसे कार्यक्रम करतो, जसं लावणी, भावगीत, भक्तिगीत असं. आणि हे जरा थोडंसं घट्ट होतंय, तोपर्यंत आपल्याकडे एक अर्धा मिनिट वेळ आहे. तर हाणा की एखादं गाणं म्हणायचं का? ओके. एक हेच म्हणते, म्हणजे काय म्हणू आपण, देवीचं ते गाणं म्हणते. हे मी करतो, तुम्ही देवीचं गाणं म्हणा. काय हात हल्ल्यानंतर सूर नको हलायला. आई भवानी तुझ्या कृपेनी तारीसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेनी तारीसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आज गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला ये, उदे 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 उदे. क्या बात आहे, मस्त. आपलं हे पण झालंय, गोंधळ तयार झालाय. बघा ना किती मस्त झालं. आता मावा घालूया. सगळं घालू? हो, घाला. जेवढा मावा घालणार तेवढा चॉकलेट जास्त. आता ह्याच्यामध्ये हे थोडंसं मावा म्हणजे मिक्सअप करूया ह्याच्यामध्ये. असं पिठी साखर पण घाला. पिठी साखर घातल्यानंतर जरा म्हणजे पातळ होतं हे मिश्रण, म्हणून आताच घालून घ्यायचं. बस. आंबा ऑलरेडी गोड आहे माझा झाडाचा. तर तुम्हाला असं वाटतं फांदी बिंदी काय घरात बिरात आली की काय? आम्ही आपल्याला विचारतोय, आंब्याचं झाड फांदी बिंदी घरात नाही ना आली? बेडरूम मधून एक फांदी, हॉलमध्ये एक फांदी, किचन मध्ये एक फांदी आलं असतं तर असं स्वप्न पण बघू शकते. नाही तसं आलेलं नाहीये, पण भरपूर आंबे होतात आमच्या झाडाला. असं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घाला. थोडंसं घट्टपणे. हा. नेहमी असं म्हणतात की जेवायला बसले की असं म्हणतात की तुम्ही म्हणालात ना मगाशी की असं विचार करायचं नसतं, तेल जास्त आहे का तूप जास्त आहे का. माझं पण तसंच आहे, मला बघून तुम्हाला पण कळलं. हा, म्हणजे सेम आहे. काय आपण फोटो काढला तर फोटो घेणारच नाही, लॉंग शॉट मध्ये कॅमेरामध्ये मावणार नाही आपण. जरा मागे घ्या, वाईड फ्रेम ठेव, अर्धच दिसते वगैरे असं काही करू नको.
हे झालेले आता. आता काय करायचं आपल्याला? आता हे झाले घट्ट. म्हणजे ह्याला जास्त वेळ नाही लागत. म्हणजे घरात अगर तुम्ही आंबा खाऊन कंटाळलेला असाल तर तुम्ही असं म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी करू शकतात आंब्यामध्ये. म्हणजे नुसतं आपण आंबा कापलं आणि तुकडे केले या आमरस केला त्याच्याऐवजी आणखीन काहीतरी वेगळं असं. आता हे असे मोल्ड येतात. असे तूप लावून घेतले का? हा, हे तूप लावून घेतले मी सगळं. असे मोल्ड येतात. ह्याच्यामध्ये हे सगळं असं मिश्रण असं याच्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं सुकायला ठेवायचं 10 मिनिटं, जास्त पण नाही. ओके. आणि ह्याच्यावर आपण मनुके लावा. 2 मनुका लावायचे. एकच मनुका लावायची? हा, मनुकाचं काही एवढं नाही. आपलं आंबा मेन आहे ना. आपण आंबाचं केलं की मनुका किती लावा तुम्ही. मुद्दा लक्षात येते ना? कळलं ना आता काय कसं करायचं ते? लिहून घ्या. साहित्य आणि कृती. मनुका खातायत. मँगो चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मावा, पिठी साखर, आंब्याचा गर, सुकं खोबरं, काळे मनुके आणि तूप. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यावर आंब्याचा रस घालून तो आटवून घ्यावा. त्यामध्ये मावा, पिठी साखर आणि सुकं खोबरं घालून मिश्रण एकजीव करून एका बाउल मध्ये काढावं. चॉकलेट मोल्डला तूप लावून त्यामध्ये हे आंब्याचं मिश्रण घालावं. त्यावर मनुके घालून थंड करून मँगो चॉकलेट तयार करावं. चला मंडळी, जाऊ पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? आंबा आणि वालाची कटलेट. आंबा आणि वाल म्हणजे आंबा वाल कटलेट म्हणाला? हा, चालेल चालेल. आंबा वाल कटलेट. हो. ओके. मला सांगता काय पहिलं? किसलेली कैरी, आंबा, भात, शिजलेला भात आहे आणि वाल आहे, जिरं, हिंग, मिरची, गरम मसाला, कोथिंबीर, लसणीचे तुकडे, मिरची पावडर, हळद आणि मीठ. साहित्य बघल्या जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक असं उत्सुकता अशी आहे की आंबा किती नाजूक आहे. हो. मग त्याच्या विरुद्ध तुम्ही वालाला उभं करताय. वाल किती उग्र आहे वासाला. हेच तर क्रिएटिव्हिटी आहे प्रभू किचनचं. प्रभू किचन मध्ये आपल्याला घुसायचं आहे. प्रभू किचन त्यांनी स्वतःचं नाव इथे लावून घेतलं तेवढ्यात. ओके. प्रभू किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता इथे तुम्ही काहीतरी तूप जरासा म्हणजे किंचित नावाला थोडं आपण इथे डाएट बघूया. इथे थोडंसं वजन वाढवतं तर इथे थोडं कमी करूया. ओके. असं काय करायचं? आता 1 मिनिट. पहिलं जिरं. म्हणजे हे थोडंसं वेगळं आहे. काय माहितीये का, याच्यामध्ये आपण नुसतं आंबा नाही घातले, कैरी पण घातले. त्याच्यामुळे थोडंसं कैरीला थोडं उग्र वास तुम्ही म्हणालात तसं येतो. तर पहिलं आपण त्याचं थोडंसं करून घेऊया. वालाला पण येतो? हो. म्हणून म्हणजे ते कैरी पण तसं थोडंसं म्हणजे उग्र असतात. असं थोडंसं चिरलेलं लसूण. यौवनातली बरेचशा गोष्टी तशा उग्रच असतात नाही का? जसं पकत जातो ना माणूस किंवा आपण पकतो. आपण म्हणतो ना आता मी पकलोय म्हणजे काही लोक इथून पकलेले असतात, काही लोक इथून पकलेले असतात, काही लोक इथून पण साधारण आपण हळूहळू पकायला लागलो ना किंवा आपण थोडंसं आपलं माधुर्य वाढायला लागतं, शांत व्हायला लागतो आपण. थोडं आता मिरची पण घातलेली. हे उग्रपणा नाहीसा करण्यासाठी तुम्हाला जे करता येईल तुम्ही सगळं करता. हो. तुमच्या प्रभू किचन मध्ये. हो. मग काय. कोथिंबीर घातले, थोडंसं गरम मसाला. यात आता आपण पहिलं वाल घालायचं. कसं आहे माहिती का, आपल्याला ना काय वालाची आपण खिचडी खातो, भाजी खातो, पण आपण कधी हा कॉम्बिनेशन केलं नसणार. कधीच नाही. असं म्हणजे हे एक वेगळीच असं व्हेरायटी आपण म्हणतो ना. एका बाजूला आंबा आहे, दुसऱ्या बाजूला कैरी आहे, तिसऱ्या बाजूला वाल आहे, सगळं आवडतं, चौथ्या बाजूला भात आहे. पूर्ण अन्न म्हणतो ना आपण तसं होऊ शकतं हे. हो. थोडं हे चांगलं थोडंसं पाणी घालूया आपण याच्यामध्ये थोडंसं. बस. आणि तसं हे पटकन शिजतं त्यामुळे तसं काय. हां. पण म्हणजे त्याला 5 मिनिटं लागतात. बरं. आणि दुसरं म्हणजे तुमचा आम्ही फॅन आहोतच. तुम्ही आंब्याचे फॅन आहात, आम्ही तुमचे फॅन आहोत. असे तुमचे फॅन अजून बरेचसे लोक आहेत की माझे लंडनमध्ये एक काका राहतात पीटर प्रभू म्हणून, आणि माझी काकी राहते म्हणजे त्यांचे मिसेस रुकी प्रभू म्हणून. ते तुमचे एवढे मोठे फॅन आहेत, ते तिथे म्हणजे तुमचं आम्ही सारे खवय्ये बघतात. तिकडे बघतात. हो. त्यांना प्लीज एकदा तुम्ही सगळ्यांना हाय म्हणा. मिस्टर पीटर नमस्कार. रुकी प्रभू रुकीजी नमस्कार. बघितलं का कोण आलाय आमच्या किचन मध्ये? त्यांनी आमचं किचन विकत घेऊन टाकलेलं आहे. प्रभू किचन म्हणतात या किचनला. आमच्या झी मराठीचे खवय्ये प्रभू किचन म्हणतात. नाही, छान पदार्थ बनवलेत, अप्रतिम पदार्थ बनवलेले आहेत. कधी लंडन मध्ये आलं तर डेफिनेटली तुमच्याकडे येईनच. आता कैरी आपण घालूया. घाला, सगळं घाला. मी थोडंसं हातावर ठेवतोय. हाताशी असलेली बरी थोडी काही. अच्छा. थोडं मीठ घालून खा, आणखीन मजा येईल. कमाल आहे तुमची. अट्टल आहे.
काही राहता कामा नये. आता याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर. लक्षात ठेवा काय काय घालतात ते. वा. हळद आणि आता मीठ. हे बघा मस्त असं भाजी झाली आहे. ॲक्च्युली बघा कसं आहे माहिती का, आपण वाल जेव्हा करतो ना फक्त टोमॅटो वापरतो. कैरी वापरायचा आयडियाच आपण कधी करत नाही, डोक्यात पण नाही. हां, मग आता हे तुम्ही म्हणजे असं सुकं भाजी करून तुम्ही चपाती बरोबर केलात ना तरी सुद्धा हे मस्त लागतं भाजी. असं आहे. पण ह्याच्यामध्ये आणखीन व्हेरिएशन म्हणून मी जरा पुढे जाऊन त्याच्यामध्ये आणखीन आंबा बिंबा घालून कटलेट करायचं ठरवलं. म्हणून मी प्रभू किचन म्हणते. हां, ते फक्त प्रभूनच सुचू शकतं, आणखीन कोणाला नाही. ह्याच्यावर आपली चर्चा खूप होऊ शकते. ह्याच्यावर एक साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे 1000 एपिसोड होऊ शकतील की कोणाला काय सुचतं. चला झालंय. आता हे भाताचं काय करा. बघा काय मस्त भाजी दिसते, एकदम दिसते आणि वास पण अप्रतिम येतोय. अच्छा, अजून एक बाउल घेऊया आपण. आता बघा ह्यात हे भात घालून घ्यायचं. हे सुद्धा बघा कसं आहे माहिती आहे का, नुसतं आपण भात आणि भाजी काय त्याला मज्जा नाही आहे. मग आपण भाताला पण थोडासा गरम मसाला, मिरची पावडर सगळं म्हणजे वेगळं असं एक्स्ट्रा काही मसाला घालायला नको. बरं, प्रॉब्लेम असा आहे की वाल आणि भाताला स्वतःची काही चव नाहीये. चव नाही, मला हे सगळे वेगळ्या चवी द्याव्या लागतात. असं हे कोथिंबीर आणि थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग. तर हे सगळं झाल्यानंतर आपण मिरची नको ना. मिरची ऑलरेडी ह्याच्यात घातल्या. असं आता हे असं करून घ्यायचं, भात कालवून घ्यायचं. हां, आता बघा आता सगळ्यात आवडतं म्हणजे ह्याच्यामध्ये आता हे आंबा घालायचं त्याच्यात. हो बरं. हे आपण कटलेट करायचं. त्याच्यावर ठेवून द्या. एकच करा. एकच करू ना. एक अजून करूया का. पण आता हे नुसतं खाता सुद्धा येईल ना, काय हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला. काय नाही, काही गरज नाही हो, काही गरज नाही, असंच फक्त बस. हा, मुळातच टेस्टी झालं. हो असं. फर्स्ट क्लास. लिहून घ्या. फक्त मला एक विचारायचं असं होतं की अजून हे अजून घट्ट होण्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल. ह्याच्यामध्ये ब्रेड, तुम्ही स्लाइस ब्रेड घालता येईल, या बटाटा तुम्ही घालता येईल. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, नुसतं भात आणि भाजीचं एक व्हेरिएशन म्हणून आपण हे करायचं. तुम्ही बटाटा घातला आणि पॅटीस केलं तर त्याला काय अर्थ नाहीये. तुम्ही भात आणि भाजीमध्ये तुम्ही आता व्यवस्थित होतात, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. एखाद्या गृहिणीला नाही जमलं तर तुम्ही एखादा म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा बटाटा घाला, या 2 स्लाइस ब्रेड तुम्ही भिजवून घातलात तरी चालण्यासारखं. हा, अदरवाईज तुम्ही भात जरा अजून नरम शिजवून घेतलात तरी चालणार, ते सगळ्यात बेस्ट. ओके, मग पाणी जास्त घाला. भातात पाणी जास्त घाला म्हणजे मऊ भात करा, म्हणजे ते अजून छान होईल. आता ह्यांचा कसा हात बसलाय, प्रभूबाईंचा हात बसलाय, त्यामुळे ते जमलंय. पण कदाचित तुम्हाला नाही जमलं तर भात जरा मऊ करा, मग हे 100% जमेल. तुम्ही करून बघा. ओके, पण करून बघायचं तर लिहून घ्यायला लागेल. आळशीपणा करू नका, प्लीज लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंबा वाल कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले वाल, शिजवलेला भात, कैरीचा किस, आंब्याचे तुकडे, जिरं, हिंग, हिरवी मिरची, गरम मसाला, कोथिंबीर, लसूण, तिखट, हळद, मीठ आणि साजूक तूप. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरं, चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, वाफवलेले वाल आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये कैरीचा किस, तिखट, हळद आणि मीठ घालून ते एकजीव करून एका बाउल मध्ये काढावं. त्यामध्ये आंब्याचे तुकडे घालावेत. एका बाउल मध्ये शिजवलेला भात घेऊन त्यामध्ये गरम मसाला, तिखट, हळद, कोथिंबीर आणि हिंग घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची पारी करावी. त्यामध्ये वालाची भाजी आणि आंब्याचं मिश्रण भरून त्याचे कटलेट्स करून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. मिसेस वीणा यांचे 2 पदार्थ तयार झालेले आणि मी ते खाऊन बघणार आहे. कसे लागतात ते बघूया. चांगलीच लागणार अर्थात. लय आयडियाची फायडिया गेल्या. तुम्हाला सांगू का, सुचणं ह्याच्यासाठी ना त्या ठिकाणी सतत असणं फार महत्त्वाचं असतं, आहे की नाही. म्हणजे आपण जेव्हा अभ्यासाच्या खोलीत असतो तेव्हा अभ्यासाच्या आयडिया आपल्याला सुचतात की काय केलं की आपण फ्रेश राहू, काय केलं की आपण
नवीन नवीन जे वाचतोय ते आपण लक्षात ठेवू शकू. तसंच किचनचं आहे. किचनमध्ये असताना आपल्याला वेगवेगळ्या तिथे असलं की वेगवेगळ्या गोष्टी सुचत असतात. तशा ह्या गोष्टी 2 गोष्टी यांना सुचलेल्या आहेत. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगतो, आंब्याचा आणि माझा खूप पूर्वापार चालत आलेला संबंध आहे. आणि मध्यंतरी काय झालं, माझ्या सोशल साईटवर मी आंब्याचे असे फोटो टाकले होते आणि फोटो टाकल्यानंतर काही जणांच्या आंब्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह रिमार्क्स झाले. मी त्यांना डिलीट केलं. माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये नको अशी माणसं, मला नाही आवडत असं. हां, मध्यंतरी काकूशी माझ्या काकूशी 7 वर्ष बोलले नाही आंब्याबद्दल. काहीतरी तिने अशा काहीतरी कॉमेंट पासले, बोललोच नाही. हॅट मागताच नाही मेरे को. फिर असं आहे माझं. मी संध्याकाळी येतो ना, संध्याकाळी आल्यानंतर पहिल्यांदा रात्री किती उशीर आला तरी आंब्याच्या पेटीकडे बघतो. त्या आंब्यांशी संवाद साधतो डोळ्यांनी. त्यांनाही माहिती आहे मी किती पॉझिटिव्ह आहे त्यांच्या बाबतीत. आणि मग रात्री मस्तपैकी खातो पितो आणि फर्स्ट क्लासपैकी आंब्याचा रस, आंब्याची चव हे तोंडावर घेऊन मग झोपून जातो. पण आता कसं आहे, ही सगळी उत्सुकता माझ्यात असल्यामुळे मी ही सिरीज सुरू करू शकलो ना. पण अर्थात नुसतं माझ्या एकट्याने काही होणार नाही, तुमची सुद्धा मदत पाहिजे ना. तुम्हाला काय आंब्याचे वेगळे पदार्थ येत असतील तर मला लगेच लिहून कळवायचे. काय अनुमान करायचं नाही, आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही लिहून घेतलेलं असणारच. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाहीत, तर आमच्याकडून एक छोटीशी तुम्हाला प्रेमाची भेट. थँक्यू. चला, आंबा खायचा आहे. आंबा म्हणजे आंब्याचे पदार्थ खायचे आहेत. आणि एक छान पदार्थ आहे, दुसरा सुद्धा छान आहे. पण 2 पैकी कुठला एक छान आहे असं म्हटलं तर डावीकडचा जो हा काय पदार्थ म्हणाल तुम्ही? कटलेट आहे. कटलेट, आंब्याचं कटलेट ते मी खातोय आणि ते अप्रतिम आहे. तुम्ही करून बघा. मी खूप बोलतोय असं मला वाटतं, कारण वेळ झालेली निघायची. काय कोणीतरी बास रे असं म्हणायच्यात मी थांबतो. पुन्हा भेटायचं याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.